देव अत्यंत दयाळू आहे. तुम्ही फार कष्ट करता. तुम्ही फार कष्ट करून इथे येता. किती दगदग, किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो. बरे, इथे आल्यावर काय हाल कमी होतात. परंतु इथे कशासाठी आपण येतो? आपल्याला काय हवे आहे? आपल्याला काय हवे आहे हे आपल्याला कळते का? आपल्याला देव खरोखर हवासा वाटतो आहे का? याचा विचारच आपण फारसा करत नाही. आपल्यावर काही संकट आले, किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे कसे केले. असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला, कारण तो देवाने वाईट केले असे तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कुणाचेही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख, कष्ट झालेले आवडेल? म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका. द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना ते सहन होणार नाही. ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत. ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवांबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले. धर्माला वाटले आता विरोध केला तर आपले सत्याचे व्रत उघडे पडेल, म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली. हे कसले अहमपणाने लबाडलेले सत्य! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढे 3 भीष्माचार्यांकडे पाहिले, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याने अनेक वस्त्र पुरवून तिची अब्रूरक्षण केली. पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास? तो दुष्ट केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, त्यात माझा काय दोष? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती. ते रक्षण करतील असे तुला वाटत होते. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस. त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. जगाची आशा, आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे. आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेमळ मिळवा, हेच माझे सांगणे आहे. सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो. तसेच मित्रांनो, भगवंतांशी आपले नाते जोडावे. भगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुके पण बरे नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहत नसेल तर ती दृष्टी काय कामाची? आपले कान जर त्याची कीर्ती ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डोळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे, कानांनी त्याचेच गुणानुवाद ऐकणे हाच खरा अभ्यास आहे. भगवत चरित्र ऐकायचे कशासाठी? तर त्याप्रमाणे वागण्यासाठी. भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपले नाते जोडावे. कोणीतरी नाते लावावे, कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता, मी लेकरू. तो पिता, मी पुत्र. तो पती, मी पत्नी. तो पुत्र, मी आई. तो सूत्रधार, मी बाहुले. असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको, पण लग्न होताच ते नाते लावतो आणि सहवासाने प्रेम वाढवितो.
प्रेम केल्याने प्रेम वाढते, तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे, किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. हनुमंताने दास्यभक्ती केली, रामाला आपल्या हृदयातच ठेवले. गुहकाचे रामावर तसेच प्रेम होते. रावणाने शत्रू म्हणून, भरताने भाऊ म्हणून, सीतामाईने पती म्हणून, बिभीषणाने मित्र म्हणून, हनुमंताने स्वामी म्हणून भगवंताला आपलंसं करून घेतलंच. ज्या गावात मारुती नाही त्या गावात राहूच नाही. मारुती गावात नसेल तर निदान आपल्या घरी तरी ठेवावा. घरात देवाची उपासना करावी. घर हे मंदिराप्रमाणे असावे. परान्न म्हणजे दुसऱ्याने मिळवलेले अन्न. आपण घरी जे अन्न खातो ते देखील परान्नच आहे, कारण अन्नदाता परमात्माच आहे. त्याचे स्मरण ठेवून अन्न खावे. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढेच खाणे. याचे नाव सात्विक आहार होय. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. मग ते खाणे-पिणे, गाणे, बजावणे, हिंडणे काहीही असो. गायनामध्ये ठरलेल्या सुरात शब्द म्हणायचे असतात. त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन हे करमणुकीकरिता असले तरी भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे. राम आपल्या जरुरीपुरते कुठेही देतो, म्हणून भगवंत देईल त्यात समाधानाने राहायला शिकावे. दुःख प्रसंग आले म्हणजे मग रामस्मरण होते, तसे ते सर्व काळी करावे. रामावर श्रद्धा पूर्ण असावी, म्हणजे आपली काळजी त्याला वाटते. तर मित्रांनो, भगवंताच्या नामात राहिल्यावर त्याला आपलंसं करून घ्यायला निराळे काही करण्याची जरूरत नसते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.